स्वराज्य दर्शन आपल्या हक्काचे न्यूज चॅनल। महाड तालुक्यातील वरंद गावातील शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे अतोनात नुकसान। महाड तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अनेक गावातील शेतकऱ्यांना बसला आहे। शिवतर, निगडे आणि वरंद परिसरात शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा दावा स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केलाय। विशेषतः वरंद गावातील नदीकाठावरील शेतीमध्ये पाण्याचा प्रवाह तीव्र असल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे समोर आले असून नुकसानग्रस्त शेतजमिनींच्या तातडीने पंचनामा करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच जयवंत देशमुख यांनी केली। महाड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे वरंद गावातील नदी किनारी असलेल्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतीवर परिणाम झाल्याचे दिसून आले। स्थानिकांच्या म्हणण्यानुसार वनराई संस्थेने सुदर्शन कंपनीच्या CSR फंडातून बांधलेल्या पाटबंधाऱ्यामुळे माझ्या शेतीचे अतोनात नुकसान झाल्याचा दावा शेतकरी शहाजी बापू देशमुख यांनी केला आहे। बंधारा असल्यामुळे पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे नदीने आपला मार्ग बदलल्याने मोठ्या प्रमाणात गाळ, दगड, लाकडे तसेच इतर अवशेष शेतजमिनीत साचले आहेत। यामुळे अनेक शेतजमिनी लागवडीस अडचणीच्या झाल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय। शेती पूर्ववत करण्यासाठी मोठा आर्थिक खर्च अपेक्षित असल्याचेही शेतकऱ्यांचे म्हणणे आहे। याच पार्श्वभूमीवर संबंधित शासकीय यंत्रणांनी तातडीने नुकसानग्रस्त क्षेत्राची पाहणी करून पंचनामा करावा आणि शासनाच्या नियमानुसार पात्र शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी सरपंच जयवंत देशमुख स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली। वरंद गावातील शेती नुकसानीबाबत प्रशासनाकडून पंचनामे आणि पुढील कार्यवाही कधी केली जाते याकडे आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, स्वराज दर्शन, महाड, रायगड। दिनांक 8 ते 10 जुलैच्या दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे वरंद तालुका महाड येथे प्रचंड पाऊस पडल्याने भात शेतीचे नुकसान झाले। मागील काही दिवसापूर्वी वनराई संस्था पुणे याने वरंदच्या नदीवर जो सिमेंटचा बंधारा बांधला, त्या बंधाऱ्याच्या झडपा न काढल्यामुळे पाण्याचे फूग वाढून पाणी शेतीमध्ये गेले आणि त्यामुळे माझ्या शेतीचे प्रचंड प्रमाणात नुकसान झाले। बंधाऱ्याकडची संपूर्ण शेती वाहून गेल्यामुळे आणि बंधाऱ्याच्या झडपा न काढल्याने नदीचा प्रवाह माझ्या शेतीमधून चालू आहे। तरी शासनाने यामध्ये लक्ष घालून तसेच वनराई संस्था पुणे यांनी सदरच्या घटनेचा पंचनामा करून मला न्याय मिळावा व माझी झालेले नुकसान भरपाई मिळावी, तसेच कायमस्वरूपी सिमेंटच्या बंधाऱ्या शेजारी संरक्षित भिंत बांधून मिळावी ही नम्र विनंती। प्रकारच्या आहेत की नदीकाठच्या आधारे जो आमचा बांध आमचे वाहून गेलेले आहेत त्याची दुरुस्ती व्हावी। ते दुरुस्ती करत असताना त्याचा सांगोपान विचार करून त्या गॅबिनच्या पद्धतीने जाळ्या आपण घाटामध्ये आपण बांधतो त्या पद्धतीने करावं। दुसरं असं की लोकांना नुकसान भरपाईचे पैसे मिळावेत, या वर्षीचे नुकसान भरपाईचे पैसे मिळावेत आणि जे भात जे आमचे तरवे आमचे बुडालेले आहेत त्यांना लोकांना त्याचं नुकसान भरपाई ही प्रामुख्याने मागणी आमची राहील आता या सीझनमध्ये।